राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट। राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहानंतर या भेटीला महत्त्व, दोघांमध्ये काही काळ चर्चा। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। महामंडळ विधान परिषद निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा। जागा वाटपासंदर्भात काय निर्णय होतो याकडे लक्ष। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचा क्लास चालक शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडला नीटचा लीक पेपर। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेचं निलंबन। मॉडर्न कॉलेजमधून प्राध्यापिका मनीषा मांढरेच्या निलंबनाचा निर्णय। नीट पेपर खरेदी करणाऱ्या संशयित विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी। पुणे सीबीआय कार्यालयात 3 विद्यार्थ्यांची चौकशी। क्लास चालकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची चौकशी। 30 जून आधी कर्जमाफी होणार, पण जुनं कर्ज थकीत असल्यानं शेतकऱ्यांना खरीपासाठी नवं पीक कर्ज मिळेना। सरकारनं आदेश काढून नव्या कर्जाचा मार्ग मोकळा करावा, शेतकऱ्यांची मागणी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी वाढलं। 8 दिवसात दुसरी दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। मुख्यमंत्री फडणवीसांकडून इंधन वाचवण्याचं आवाहन। आठवड्यात 1 दिवस नो व्हेकल डे पाळण्याचं आवाहन। परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचीही मागणी। वाशिम जिल्ह्यात डिझेल टंचाई। रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी लांबच लांब रांगा। शेती मशागतीची कामं खोळंबली। रांगेत उभं राहूनही डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। राज्यात पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र। पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। अकोला, अमरावती आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमान, तर अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पार। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरती भीषण अपघात। साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाडींचा अपघात। अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 ते 25 जण गंभीर जखमी। बँक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ईडीच्या पथकाची दिल्ली आणि गोव्यामध्ये छापेमारी। आम आदमी पक्षाचे नेते दीपक सिंग यांना अटक। केरळमधील महिलांना 15 जूनपासून बसमधून मोफत प्रवास। शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत केरळ सरकारची घोषणा, तर आशा सेविकांच्या मानधनात 3000 रुपयांची वाढ। भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारले। रशियन तेलाची खरेदी यापुढेही सुरूच ठेवणार। व्यावसायिक आणि व्यावहारिक धोरणानुसार रशियन तेल खरेदी सुरू।